Good morning, students. Yesterday we had seen practice set second. Now today we learn practice set third. In practice set third there are 4 questions. Draw triangles with the measures given below. आपल्याला प्रॅक्टिस सेट 3 मध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत. आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. त्याच्यातला क्वेश्चन नंबर 1 काय आहे? In triangle MAT, length MA is equal to 5.2 centimeter. Measurement of angle A is 80 degree and length AT is 6 centimeter. मुलांनो, आता इथं पहा तुम्ही, एक कोन दिलेला आहे आणि 2 बाजू दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला आता ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण रफ डायग्राम काढूया आणि रफ डायग्राम काढल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येतो की कशा पद्धतीने आपण फेअर डायग्राम काढायची ते. त्याच्यामुळं रफ डायग्राम इज ॲज इम्पॉर्टंट ॲज फेअर डायग्राम. सो लेंथ AT is 6 centimeter. AT6, angle A is 80 degree. Length MA is 5.2 centimeter. So in this way we had completed rough diagram. आता आपण रफ डायग्राम कंप्लीट केली. आता तुम्हाला काय करावं लागणार आहे? फेअर डायग्राम कंप्लीट करायची आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? जे रफ डायग्राममध्ये मेजरमेंट आहेत त्याच पद्धतीनं तुम्हाला फेअर डायग्राममध्ये करायचं आहे. लेंथ AT 6 सेंटीमीटरचं काढून घ्या. लेंथ AT बरोबर तुम्हाला पट्टी व्यवस्थित ठेवून 0 पासून तुम्हाला काउंट करायचं आहे आणि 6 सेंटीमीटरपर्यंत थांबायचं आहे. 0 to 6 ही इथं पॉईंट देऊन टाका. इथं एक पॉईंट, इथं पॉईंट येईल पॉईंट A, इथं पॉईंट येईल पॉईंट T. त्याचं मेजरमेंट आहे 6 सेंटीमीटर. आता तुम्हाला अँगल A काढायचा आहे, तो 80 डिग्रीचा आहे. त्यासाठी तुम्हाला पट्टीच्या साह्यानं किंवा कंपासच्या साह्यानं नमणार तुम्हाला कोन मापक घ्यावं लागेल. मग आता बरोबर कोन मापक अशा पद्धतीनं ठेवा की ही जी 0ची रेष आहे ही 0ची रेष बरोबर आपल्या सेगमेंटवरतीच यावी आणि जो अँगल घ्यायचा आहे त्याच्यावर हा पॉईंट तिथं यावा. अशा पद्धतीनं तुम्ही हा प्लेस केल्यानंतर मग तुम्हाला आता काउंटिंग करायचं आहे. मग आता तुम्ही हा A पॉईंट इकडं आहे आणि T पॉईंट इथं आहे, म्हणून जिकडं शेजारचा पॉईंट असतो तिकडून काउंटिंग करायची असते. आपल्याला 80 डिग्री घ्यायचं आहे म्हणून 0 पासूनच काउंट करायचं. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80. इथं तुम्हाला एक पॉईंट द्यायचा, कोन मापक काढून घ्या आणि एक रे काढायचा आहे. पॉईंट A पासून आत्ता जो पॉईंट दिला आहे त्या पॉईंटमधून जाणारा एक रे काढून घ्या. इथं तुम्हाला 80 डिग्री त्याचं मेजरमेंट लिहा. त्यानंतर तुम्हाला आता काढायचं आहे AM, हे 5.2 सेंटीमीटर आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय घ्यावं लागणार आहे? आता परत कंपास घ्यावा लागणार आहे आणि कंपास घेऊन याच्यामध्ये 5.2 सेंटीमीटर तुम्हाला घ्यायचं आहे. 5.2 सेंटीमीटर बरोबर. हे 5 आणि त्याच्या पुढं 1 आणि त्याच्या पुढं 2 बरोबर ॲक्युरेट. थोडा वेळ लागला हरकत नाही, पण मेजरमेंट हे तुम्ही अचूक घ्या. हे आलं 5.2 मेजरमेंट आलं आणि 5.2 आल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की कंपासचं हे पोलादी टोक A वरती ठेवायचं आणि A वरती ठेवून इकडे एक चाप मारायचा. संपलं. एक आर्क काढल्यानंतर इथं जो पॉईंट तयार होतो तो पॉईंट M आहे आणि M पॉईंट आणि T पॉईंट हे तुम्हाला आता जोडून घ्यायचे आहेत. बरोबर तुम्ही जोडून घेतल्यानंतर लेंथ AM हे 5.2 सेंटीमीटर आहे. ते मेजरमेंट तुम्ही तिथं लिहून काढा. इन दिस वे वी हॅड कंप्लीटेड construction of triangle ATM. Next question. Now students, let's start question number 2. In this question, second, we should construct a triangle NTS. Measurement of angle T is 40 degree. Length NT
is equal to length TS is equal 5 centimeter. So it is very easy questions. At first you should draw a rough diagram. तुम्हाला एक कच्ची आकृती सुरुवातीला काढून घ्यायची आहे मुलांनो. रफ डायग्राम तुम्ही कन्स्ट्रक्ट केल्यानंतर त्याचं मेजरमेंट लिहा. इथं तुमचा जो अँगल आहे तो टी आहे, तो टी इथं लिहून टाकायचा. इथं 40 डिग्री. मग एन टी म्हणजे इथं एन घेऊया, एन टी आणि टी एस हे इथं 5 सेंटीमीटर आहे, इथं 5 सेंटीमीटर आहे. अशा पद्धतीनं तुमचं रफ डायग्राम तुम्ही एकदा कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला फेअर डायग्रामला काहीही अडचण येत नाही. मग सगळ्यात सुरुवातीला 5 सेंटीमीटरचं लेंथ टी एन काढून घ्या. तंतोतंत 5 सेंटीमीटर घेऊन त्याला इंडिकेट करा. पॉईंट टी, पॉईंट एन हे 5 सेंटीमीटर. त्यानंतर आता तुम्हाला अँगल काढायचा आहे. त्यासाठी कोनमापक घ्या. झिरोची जी रेष आहे त्या रेषेवरतीच खालचं सेगमेंट येऊ द्या. बरोबर झिरोच्या रेषेवर तो सेगमेंट आला आणि हा पॉईंट बरोबर पॉईंट टीवरती आल्यानंतर तुम्हाला आता 40 डिग्री काउंट करायचं आहे. जिथं 40 दिसल तिथं जायचं नाही तर काउंट करायचं आहे. 0, 10, 20, 30, 40 आणि काउंटिंग केल्यानंतर तिथं एक पॉईंट द्या. पॉईंट दिल्यानंतर टीपासून एक रे काढून घ्या आणि तो जो रे काढलेला आहे ते त्या पॉईंटपासून थोडासा लांब काढला तरी काही हरकत नाही. आणि त्यानंतर तुम्हाला आपल्याला लेंथ टी एस हे 5 सेंटीमीटर आहे, तर तुम्हाला आता कंपास घ्यावा लागेल आणि कंपासमध्ये बरोबर 5 सेंटीमीटर हे मेजरमेंट घ्या आणि 5 सेंटीमीटरचं मेजरमेंट घेऊन बरोबर तुमचं जे पोलादी टोक आहे ते आता टीवरती ठेवा आणि टीवरती ठेवून त्या अँगलवरती एक आर्क काढून घ्या. आर्क काढल्यावर तिथं जो पॉईंट तयार होईल त्या पॉईंटला यस नाव द्या आणि पॉईंट यस ट्रँगल कंप्लीट करण्यासाठी पॉईंट यस आणि पॉईंट एन हे जोडून घ्या. जरी आपल्याला सेगमेंट यस एनचं लेंथ जरी दिलेली नसली तरीही आपला हा ट्रँगल इथं कंप्लीट होतो आहे, कारण आपल्याला ट्रँगल काढण्यासाठी कमीत कमी 3 पॉईंट्सची आवश्यकता असते, ते इथं पूर्ण झालेली आहे. अशा पद्धतीनं आपण क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नाउ स्टुडंट्स वी विल स्टार्ट क्वेश्चन नंबर 3. इट इज ॲज इझी ॲज क्वेश्चन नंबर 2. हा क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो 2 सारखाच एकदम सोपा आहे. काय आहे क्वेश्चन नंबर 3? इन ट्रँगल FUN. त्याचं ट्रँगलचं नावसुद्धा FUN म्हणजे फणच आहे. म्हणजे आपल्याला गणित करायचं हे आनंदच आहे. बघा, लेंथ FU is equal to 5 centimeter, length UN is equal to 4.6 centimeter and measurement of angle U is 110 degree. So let's start constructing the triangle FUN. At first draw a rough diagram. सुरुवातीला आपल्याला एक रफ डायग्राम काढून घ्यायची आहे. रफ डायग्राम काढून घेतल्यानंतर त्याला तुम्हाला मेजरमेंट करून घ्या. अँगल U हा 110 डिग्री दिलेला आहे, म्हणून पहिल्यांदा U अँगल 110 डिग्री हे लिहिल्यानंतर पुन्हा मेजरमेंट लिहून घ्यायचं. FU 5 सेंटीमीटर आहे, म्हणून F पॉईंट इथं लिहा. हे 5 सेंटीमीटर बेसला घ्या आणि त्यानंतर UN 4.6 सेंटीमीटर आहे. इथं पॉईंट U आहे, तर तुम्हाला इथं पॉईंट N द्यावा लागेल आणि UN 4.6 सेंटीमीटर. रफ डायग्राम तुमची आल्यानंतर तुम्हाला आता फेअर डायग्राम काढायचे आहे. बेस काढून घ्या. पहिल्यांदा UF 5 सेंटीमीटर आहे. हे 5 सेंटीमीटर तुम्ही बरोबर पट्टी आणि पेन्सिलचा वापर करून 0 पासून सुरू करा आणि 5 सेंटीमीटरपर्यंत एक सेगमेंट ड्रॉ करून घ्या. त्याला इंडिकेट करा पॉईंटला U आणि इथं F हे 5 सेंटीमीटर. त्यानंतर तुम्हाला आता इथं Uवर 110 डिग्रीचा अँगल काढायचा आहे, म्हणून कोन मापक घ्या आणि कोन मापक बरोबर 0च्या लाईनवर तो खालचा सेगमेंट येऊ द्या आणि 110
काढण्यासाठी आपल्याला काउंट करावं लागेल 0 पासून. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि 110. जिथं येईल तिथं पॉईंट द्या आणि मग तुम्हाला एक रे काढून घ्यायचा आहे. यू पॉईंटपासून पूर्वी जो दिलेला पॉईंट आहे त्या पॉईंटमधून जाणारा एक रे काढून घ्या. आणि आता यू पासून यांचं अंतर आहे 4.6 सेंटीमीटर. तर तुम्हाला आता कंपासमध्ये 4.6 सेंटीमीटर हे तुम्हाला मेजरमेंट घ्यावं लागेल. 4.6 सेंटीमीटर हे मेजरमेंट घेतल्यानंतर तुम्हाला यूवर तुमचं पोलादी टोक ठेवा आणि एक आर्क काढून घ्या. तिथं जो पॉईंट येईल तो पॉईंट म्हणजेच एन पॉईंट आहे. एन आणि एफ हे जोडून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं तुमचा हा सेगमेंट काढल्यानंतर ट्रायंगल FUN हा कन्स्ट्रक्ट झालेला आहे. इथं मेजरमेंट लिहा 4.6 सेंटीमीटर. हा तुम्ही कन्स्ट्रक्ट करत असताना तुम्ही हा पॉईंट F पॉईंट तिकडेही देऊ शकतात, N पॉईंट इथंही येऊ शकतो. आणि जरी तुम्ही F पॉईंट इथं दिला आणि हा N पॉईंट इथं दिला आणि इथं 4.6 बेसला येईल आणि 5 सेंटीमीटर इकडे येईल, तरीही तुमची जी आकृती आहे ती आकृती बरोबरच येईल. नेक्स्ट क्वेश्चन. Look at this question, students. Question number 4 is very easy question for brilliant students. What is question number 4? पहा, question number 4 काय आहे? In triangle PRS, length RS is equal to 5.5 centimeter, length RP is 4.2 centimeter, and measurement of angle R is 90 degree. So, at first, you should construct rough diagram. This is right angled triangle. So, rough diagram should be right angled triangle because one measurement of angle R is 90 degree. So, we should construct rough diagram like this. आपण रफ आकृती सुद्धा काढत असताना ही राईट अँगल्ड ट्रायंगल म्हणजेच आपल्याला काटकोन त्रिकोण काढावा लागेल. इथं आर पॉईंट लिहा आणि RS हे 5.5 सेंटीमीटर आहे म्हणून इथं बेस घ्या 5.5 सेंटीमीटर आणि RP हे 4.2 सेंटीमीटर आहे, इथं P पॉईंट लिहा. अशा पद्धतीनं रफ डायग्राम झाल्यानंतर तुम्हाला आता फेअर डायग्राम करायचा आहे आणि कन्स्ट्रक्ट करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला RS 5.5 सेंटीमीटर काढून घ्या. बरोबर 0 पासून सुरुवात करून 5.5 इथं पॉईंटला इंडिकेट करा R आणि या पॉईंटला इंडिकेट करा S. मेजरमेंट लिहा 5.5 सेंटीमीटर. त्यानंतर तुम्हाला 90 डिग्रीचा अँगल काढायचा आहे R पॉईंटवर. म्हणून बरोबर कोनमापक असं ठेवा की कोनमापकाची 0ची रेष ही खालच्या सेगमेंटवरच यावी आणि 90 डिग्री कुठूनही मोजलं तरी तेच येतं. त्यानंतर तुम्हाला R पासून एक रे काढून घ्या. जो आत्ता जो पॉईंट दिला आहे त्या पॉईंटमधून जाणारा तो रे असावा. आणि नंतर रफ डायग्राममध्ये पहा RP 4.2 सेंटीमीटर आहे म्हणून तुम्हाला आता काय करावं लागणार आहे, कंपासमध्ये 4.2 हे मेजरमेंट घ्या अचूक आणि 4.2 मेजरमेंट अचूक घेतल्यानंतर मग पोलादी टोक आरवर ठेवून एक आर्क काढून घ्या आणि तिथं जो पॉईंट तयार होईल त्या पॉईंटला इंडिकेट करा पीने. त्याचं मेजरमेंट लिहा 4.2 सेंटीमीटर आणि आपल्याला PS हे लेंथ जरी दिलेली नसली तरी आपल्याला हा सेगमेंट काढल्यानंतर आपला ट्रायंगल PRS हे इथं कंप्लीट होईल. सो स्टुडंट्स, इन दिस वे we had completed practice set third. I hope you understand whole questions.